उद्धव ठाकरे आता शिवसेना भवनामध्ये दाखल झाल्याची माहिती थोड्याच वेळात आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। संयुक्त पत्रकार परिषद उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ही पत्रकार परिषद शिवसेना भवनामध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती थोड्याच वेळात आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। वचननाम्यासंदर्भात आता कोणकोणत्या मुद्द्यांवरती भाष्य केलं जाणार याकडे लक्ष असेल। ठाकरे बंधूंची ही संयुक्त पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष असेल। मुंबई महापालिका निवडणूक ही अगदी महत्त्वाची प्रतिष्ठेची मानली जाते। ठाकरे बंधू मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र आल्यानंतर आता पालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्रित लढणार आहेत। मात्र आता या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष असेल। उद्धव ठाकरे, राज ठाकरे या पत्रकार परिषदेतून काय वचननामा, काय वचन देतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। थोड्याच वेळात आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल होतील। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडलेत। आकांक्षा, उद्धव ठाकरे आता शिवसेना भवनात दाखल झाल्याची माहिती आहे। आकांक्षा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणी आपण पाहतोय। या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। राज ठाकरे सुद्धा आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील। ठाकरे बंधूंची ही पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष असेल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची पत्रकार परिषद। आकांक्षा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे कधीपर्यंत दाखल होतील, काय अधिकची माहिती? नक्कीच उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून निघून ते सेना भवनामध्ये नुकतंच दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा सेना भवनामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर सविस्तर ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जो वचननामा आहे तो जाहीर होणार आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा अशी ही पत्रकार परिषद ठरणार आहे आणि उद्या मेळावा आणि सभा होणार आहे। त्यानुसार कुठेतरी ही पत्रकार परिषद खूप महत्त्वाची असणार आहे, कारण वचननाम्यासोबतच अनेक घोषणा देखील मेळाव्या संदर्भात देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे। आकांक्षा, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।